पक्ष चालवायला भारतीय जनता पक्षाला कुत्ता आणि बिल्लीही चालतात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल केलाय। भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे काय नशिबी आले तुमच्या जीणं। या उपटचुंबांच्या सतरंजा म्हणजे आधी आमच्यात असताना भ्रष्टाचाराचे आरोप करायचे। एक कोण तो म्हणे सलीम कुत्ताचा साथीदाराबरोबर फोटो। मैं तुम्हाला पक्ष वाढवायला कुत्ता चालतोय, बिल्ली चालते, चुहा चालतोय, सब कुछ चलता है। म्हणजे अशी बरबटलेली माणसं ही पक्षात घ्यायची आणि त्यांचे संघ सगळं लंगोटी साफसूफ करून त्यांना डोक्यावर घेऊन नाचायचं। हे निष्ठावंत भाजपवाल्यांचे आज नशिबी आले। कसे तुम्ही राहताय? हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? दरम्यान आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची नक्कल केली। भाजप भाषेमध्ये प्रांतात विष पेरतायत, आता गाफील राहून चालणार नाही अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय। आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत? पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे कधी गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचंय ना? मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे। 12 वर्षामध्ये आज मुंबईचं नाव मुंबई राहणार की अदानिस्तान करणार आहे भाजप, ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहे। कोणाशी वैयक्तिक भांडण नाहीये। आजपर्यंत मुंबईचं कधी हे कल्चर नव्हतं, राजकीय कधी संस्कृती नव्हती की कधी जातीचं भांडण झालं, कधी समाजाचं भांडण झालं, कधी भाषेचं भांडण झालं, कधी कुठच्याही एरियामध्ये भांडण झालं। मुंबई बोलल्यानंतर आपली एकच ओळख होती, ती म्हणजे अस्सल मुंबईकर। पण आज तीच ओळख आहे ना बदलायची आहे। आत्ता जिथून आलो मी सायनवाडा, तिथे पण लोक मला सांगतात की आदित्यजी आपल्याला ही निवडणूक महत्वाची आहे, आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, ही निवडणूक आपण 100% जिंकत आहोत। होय, जिंकत तर आहोतच, महापौर आपलाच बसणार, महापौर अस्सल मुंबईकरच होणार, महापौर मराठीच होणार। पण जे वाद ह्या मुंबईमध्ये कधीही नव्हते ते वाद आज भाजप निर्माण करत आहे। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देत आहेत, पण आता महागाई किती वाढली अशा शब्दात राज ठाकरेंनी टीका केली आहे। ते 1500 रुपये 15 दिवसात उडून जातात। लाडक्या बहिणींचे 1500 रुपये किती टिकणार असा सवाल देखील या निमित्तानं राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत। ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहिणी योजना। लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले। महागाई किती वाढली हो? हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले। साधा सिलेंडर 1,000 रुपये आहे, कुठे टिकणार आहे 1500 रुपये? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।